नमस्कार मंडळी, ज्ञानराधाच्या ग्राहकांसाठी मोठी आणि आवश्यक माहिती, तरच मिळू शकतात निदान मुद्दल तरी पैसे, ही टॅगलाईन काय आहे आणि या अंतर्गत आपल्याला ज्ञानराधाच्या ग्राहकांसाठी कोणती आवश्यक सूचना आहे, कसे नेमके आपण निदान मुद्दल तरी पैसे मिळवू शकतो, तेच आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर आपण माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून ज्ञानराधा किंवा या संबंधित नवीन काही अपडेट आल्यास सर्वात अगोदर त्याचा अपडेट आपल्यापर्यंत येत राहील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमके कशा प्रकारे ज्ञानराधाच्या ग्राहकांसाठी आपल्याला त्यातील ठेवी निदान मुद्दल तरी परत मिळू शकतील। तर एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेले आहे। औसहायक ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्या वतीने सर्व ठेवीदार व खातेदार यांना आवाहन करण्यात येते की ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीची रक्कम व वेगवेगळ्या खात्यातील आपले नाव असलेली रक्कम मिळवण्याबाबतचे क्लेम नोंदणी अर्ज शाखा जालना रोड बीड येथे स्वीकारणे चालू केलेले आहे। परंतु खातेदार व ठेवीदार खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत। आपली गैरसोय होऊ नये म्हणून आपण समक्ष उपस्थित न राहता ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ज्ञानराधा ही जी ईमेल आयडी या ठिकाणी दिलेली आहे ती मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे, ज्यावरती आपल्याला ईमेल पाठवायचा आहे। औसहायकाकडे पूर्ण क्लेम बाबतचे दिलेले असतील तर पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही। तसेच क्लेम कोणताही नमुना नाही तो छापील असावा असाही नाही। आपण हाताने ठेवीची माहिती भरून लिहिली तरी चालेल, तरी त्याची नोंद घेण्यात येईल। हा 24 जानेवारी 2025 रोजी हे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं होतं, ज्याचे अंतर्गत याचा एक PDF मध्ये जो फॉर्म आहे तो सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जेणेकरून आपल्याला या ईमेलवरती ईमेल करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याकडे ठेवीदारांकडे जर आपले ज्ञानराधा मल्टीस्टेटची FD असेल किंवा त्यांचे सेव्हिंगमध्ये जर पैसे असतील तर ते संपूर्ण माहिती आपल्याला ईमेलवरती मेल करायची आहे। आणि गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून ज्ञानराधा मल्टीस्टेटचा जो म्होरक्या म्हणता येईल किंवा जो चेअरमन म्हणता येईल सुरेश कुटे हा पोलिसांच्या कैदेमध्ये आहे, जेणेकरून ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये 52 पेक्षा जास्त ज्या शाखा होत्या त्याला आता ताळे लागलेले आहे। अशामध्येच सरकारने ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या मुख्य जी शाखा होती बीड या शाखेवरती ताबा घेऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यावरती जप्ती आणत त्यांच्या बरेचशा ज्या मालमत्ता आहेत त्या जप्त केलेल्या आहेत, ज्यामध्ये आत्ताच आपण मागच्याच आठवड्यामध्ये व्हिडिओ बघितलेला होता, ज्यामध्ये ईडीच्या मार्फत सुरेश कुटे यांची चौकशी करून त्यांची जी संपत्ती होती म्हणजे जवळपास 300 कोटी रुपयांची जी संपत्ती होती ती जप्त करण्यात आलेली होती। आणि या पूर्ण जप्तीमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटची जी जप्ती सुरू होती यामध्ये द कुटे ग्रुप, द कुटे ऑइल ग्रुप तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेटचे जे चेअरमन आहेत सुरेश कुटे यांची जी पत्नी आहे अर्चना कुटे ती सध्या फरार आहे। म्हणजे यांना पोलिसांना अर्चना कुटे यांचा ठावपत्ता सुद्धा नाही। अशामध्येच ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल किंवा द कुटे ग्रुप असेल, द कुटे ऑइल ग्रुप असेल, हे जे प्रोजेक्ट आहेत कुटे ग्रुपच्या मालकीचे हे जे प्रोजेक्ट आहेत ते संपूर्णपणे आता ठप्प आहेत। अशामध्येच ज्ञानराधा मल्टीस्टेटचे एक प्रसिद्ध पत्रक जारी करून सरकारने यावरती ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या मुख्य शाखेवरती जप्ती आणून त्या ठिकाणी जे औसाहिक आहेत म्हणजे ज्या ठेवीदारांनी जास्त अमिषाच्या लालसेने ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये त्यांच्या ज्या ठेवी इन्व्हेस्ट केलेल्या होत्या अशा ठेवीदारांसाठी एक परत त्यांच्याकडून एक माहिती मागवण्यात येत आहे, जेणेकरून सरकारला याच्या मार्फत कळेल की नेमकं किती ठेवीदारांचे यामध्ये ठेवी आहेत आणि यांची जी ठेवी देण्याबाबतचा जो सकारात्मक निर्णय आहे तो सरकार घेईल। याबाबत कुठलीही शंका आता वर्तवली जात नाही, कारण याकडे जवळपास आता संपूर्ण राज्यातील जवळपास 52 पेक्षा जास्त शाखा आणि जवळपास महाराष्ट्रभरामधून 4000 कोटी रुपयापेक्षा जास्तचा जो घोटाळा करून सुरेश कुटे आणि द कुटे ऑइल ग्रुप तसेच अर्चना कुटे त्यानंतर त्यांचा मुलगा आर्यन कुटे यांनी तिरुमाला उद्योग समूहाचे जे भाजपवासी होते सर्वे सुरेश कुटे हे आता सध्या आपल्याला सर्वांना माहितीच आहे जवळपास 1.5 वर्षापासून पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत आणि 1.5 ते 2 वर्षापासून ज्ञानराधा मल्टीस्टेटला टाळे लागलेला आहे।
अशामध्येच ज्ञानराधा मल्टीस्टेटचे जे ठेवीदार होते, त्या ठेवीदारांची यामध्ये बँक FD होती, सेव्हिंगमध्ये पैसे होते आणि बऱ्याचशा छोट्या मोठ्या दुकानदार वर्गांचे यामध्ये पिग्मीच्या अकाउंटमध्ये जे पैसे होते त्यांचं आता करायचं काय? कुठे स्कॅम? बीडमध्ये 400 कोटी रुपयापेक्षा जो जास्त स्कॅम आहे तो सुरेश कुटे यांनी केलेला आहे. अशामध्येच आता सरकारने याकडे लक्ष देऊन सुरेश कुटे यांच्या प्रॉपर्टीची तसेच त्यांच्या जी निजी मालमत्ता होती त्यावरती जप्ती आणून ज्ञानराधा मल्टीस्टेटचे जे खातेदार आहे त्यांना कुठेतरी एक पैसे देण्याबाबतची जी आस आहे ती निर्माण केलेली आहे आणि लवकरच याकडे सरकार लक्ष देऊन सुरेश कुटे यांची जी मालमत्ता आहे ती सीज करून ठेवीदार वर्गांचे निदान मुद्दल तरी पैसे वापस देणार याबाबतची आता कुठलीही शंका वर्तवली जात नाही. बीडमध्ये जवळपास 6 लाख कुटुंबावरती आणि महाराष्ट्रभरामध्ये जवळपास 10 ते 15 लाख कुटुंबावरती आर्थिक संकट ओढवलेलं आहे. अशामध्येच आता लवकरच त्याची माहिती मागून याबाबतची जे सविस्तर माहिती आहे ती सरकारमार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. जर काही सुरेश कुटे